महायुतीमधला संघर्ष चव्हाट्यावरती आलेला आहे। शिवसेनेच्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिलंय। 115 आमदार असताना सुद्धा शिवसेनेचा सीएम झाला असं फडणवीसांनी म्हटलंय। शिवसेनेमुळेच भाजप सत्तेमध्ये आहे असं संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय। सत्तेमधल्या सख्या दोस्तांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना सुरू झालाय। भाजप शिवसेनेच्या जागांवर सुद्धा डोळा ठेवून असल्यामुळे शिवसेनेनं भाजप विरोधामध्ये आघाडी उघडली आहे। पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही। लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमधील सुप्त संघर्ष आता जाहीर संघर्षाचं स्वरूप घेऊ लागलाय। शिवसेनेच्या हक्काच्या लोकसभेच्या जागांवर भाजपनं हक्क सांगितल्यानंतर शिवसेनेचे नेते भाजपवर जाहीर टीका करू लागले। रामदास कदमांच्या टीकेला फडणवीसांनी हे उत्तर दिलंय। 115 आमदार असतानाही भाजपनं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्याची आठवण फडणवीसांनी करून दिली। टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे। कधी कधी रागाने देखील ते बोलतात। भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला। त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे। आम्ही 115 आहोत, तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं। फडणवीसांच्या या टीकेला शिवसेनेनंही जशास तसं उत्तर दिलंय। शिवसेनेमुळेच भाजप सत्तेत आल्याची आठवण शिरसाटांनी करून दिली। हे तेवढं सत्य आहे। जर एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला नसता तर 105 जरी असते तरी त्यांना विरोधात जे बसावं लागलं होतं ते तसंच बसावं लागलं असतं। शिंदेमुळे सुद्धा ते सत्तेत आलेले। हे दोन्ही बाजूंनी जर पाहिलं, शिंदे साहेबांमुळे ते सत्तेत आहे, त्यांच्यामुळे शिंदे साहेब सत्तेत आहे, म्हणून कोण कुणाचा क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करू नये। रामदास कदमांविरोधात नारायण राणेंनी आघाडी उघडली। नारायण राणेंनी रामदास कदमांवर खास त्यांच्या स्टाईलची टीका केली। आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे, त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो। आम्ही केसाने गळा कापत नाही। केसाने गळा कापणारे आता राणोमाळ फिरत आहेत। आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? जनमानसात आपले नाव असले पाहिजे। फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करू नये, नाहीतर आपल्याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्हणण्याची वेळ येईल असं नारायण राणे म्हणाले। दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सगळं काही सुरळीत होईल असा आशावाद व्यक्त केला। दिल्लीला बैठक जी आहे ती बैठक महायुतीची बैठक आहे, त्यामुळे कुठल्याही काही आमच्यामध्ये समन्वय आहे, काही चिंता नसावी, सर्व ठीकठाक। महायुतीत सगळं काही अलबेल आहे असं वाटत असतानाच शिवसेनेनं भाजप विरोधातच आघाडी उघडली। आता खासगीतली नाराजी राहिली नसून त्याला उघड संघर्षाचं स्वरूप प्राप्त झालंय। कोल्हापूरहून सतेज औंधकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।